कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास यांनी केंद्र सरकारवर संसदेत विरोधी पक्षाचा आवाज दाबल्याचा गंभीर आरोप केलाय। एक्सवरील एका पोस्टद्वारे त्यांनी हा दावा केलाय। अलीकडे संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारनं कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील झालेल्या आंदोलनाशी संबंधित प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला। सौरव दास यांच्या मते लोकसभा खासदार माथेस्वरन व्हीएस यांनी केंद्रीय गृह मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाकडून सीजेपी आणि पेपर लीकशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरं मागितली होती। सौरव दास यांच्या मते खासदारांना 6 मुद्द्यांवर प्रश्न विचारले होते। हे प्रश्न लोकसभेच्या नियम 41(2) अंतर्गत विविध उपकलमांचा उल्लेख करून फेटाळण्यात आले। त्यांनी या निर्णयाला अत्यंत विचित्र आणि अनुचित म्हटलंय। सौरव दास यांनी कोणत्या 6 मुद्द्यांचा उल्लेख केलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नीट यूजी 2026 साठी अर्ज शुल्कची परतफेड, सरकारप्रती जनतेचा वाढता अविश्वास, दिल्लीतील सीजेपी आंदोलकांना पिण्याचं पाणी आणि स्वच्छता सुविधा न देणं, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांसोबत सरकारचा संवाद, विद्यार्थ्यांचं कल्याण, पेपर लीक आणि शिक्षणातील सुधारणा, शांततापूर्ण विरोध हा आपला मूलभूत अधिकार वापरणाऱ्या नागरिकांशी वागणूक।